हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. गाईज, आज आम्ही दोघंच आलो आहे फार्म हाऊसवर. आम्ही काय केलं, जेवण केलो, घरातली सगळी कामं आवरली आणि आपल्या फार्म हाऊसवर आले. का तर काल आलो नव्हतो मी, मम्मी त्याने आले होते. हां, त्यामुळं मला बघायचं होतं काय काय अपडेट झाले शेतात आपल्या. आणि मम्मीला म्हटलं की चल जाऊन या. कालच म्हटलेलं संध्याकाळी जाऊन या, पण मम्मी म्हटली की संध्याकाळी नको, आपण एक काम करूया, उद्या सकाळी आवरून कामं निघूया म्हटलेली. मग लवकर सकाळी उठलो, शूट झालं थोडं आणि म्हणलं आता चला आता सगळी कामं आवरून आले आता. आणि शेतात हाल हवा कसा आहे अतुलला बघायचा होता. तर म्हणलं बाबा चल, नाही तर मग म्हणणार होतं मला मी एकटा जातो, मी एकटा नाही म्हणलं, मी येते, आपण दोघं जाऊ. तर आता मी पण बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो काय काय अपडेट झाले. चला चला. आणि कालच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलंयच की आमचं काय काय कामं चालू आहे, शेवरीचं वगैरे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं की पिकांचा अपडेट काय काय दाखवतो. ॲक्च्युली मी पण लई दिवस आलो नाही आणि मम्मी त्यांनी येत होते, पण दाखवलं नाही मध्ये 2 दिवस त्यांनी. चला आता दाखवतो मी पण तुम्हाला अपडेट सगळं. गाईज, आल्या आल्या पावसानं स्वागत केलेलं आहे, त्यामुळे पटकन जाऊन छत्री घेऊन आलो. कारण की आज फार्म हाऊसची किल्ली काढली नव्हती, किल्ली पण घेऊन आलो. आणि मम्मी इकडे थांबल्या शेडच्या पत्राखाली थांबल्या मम्मी. बघा हे तर आल्या आल्या पावसानं बघा चांगलंच आमचं स्वागत केले. अरे 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 पाणी 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 बघा गाईज, पिकांचं तुम्हाला अपडेट सांगायचं होतं, पण जाणार होतो बघायला. तो पण कट्ट्यावर जायचं ये की पुढे. गाईज बघा, परत ऊन आलेलं आहे कडक आणि जराच एक रापच आली, पण पिकांना पाणी देऊन गेलो. आणि पालक बघ कसले आले, शपथ. बघा गाईज, पालक बघा किती भारी आलेले आहे, ऑर्गॅनिक आहे सगळं गाईज. आणि हे बघा मक्का बाजरी कशी आलेली आहे बघा, अपडेट बघा केवढी झालेली आहे. जवळजवळ माझ्या हाईट एवढी बाजरी झालेली आहे. मक्का पण 1-2 फूट एवढा झालेला आहे बघा गाईज, 2-2.5 फुटापर्यंत झालेला आहे. तर कसं वाटते सांगा कमेंटमध्ये गाईज. आणि इकडं बघा भुईमुगचं अपडेट कसं आहे बघा. भुईमुग पण आता खूप मोठमोठी झाडं झाली आहेत, फक्त आता त्याला मला बेड करायचं आहे आणि माती लावून घ्यायची आहे जरा जरा, म्हणजे शेंगाचं उत्पादन चांगलं मिळेल. आणि पालक बघू शकताय तुम्ही गाईज, किती भारी आलेले आहे पालक. एवढी पालक हार्वेस्ट करून अजून एवढी पालक आहे. अजून घेऊन जायचा. तर बघा गाईज, बॉक्स भरून घेऊन जायचा. बॉक्स आणू बघा गाईज, वेल पण किती भारी आलेला आहे. वर चढले लास्ट हां, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं आम्ही झावळ्या लावलेल्या मम्मीनं, तर त्या झावळ्यांवरनं वेल वर चढून आता वर मांडावर पसरायला लागली वेल. आणि इकडं पण बघा बाजरी किती भारी आलेले आहे, मक्का पण आहे आणि छान असं पीक झालेलं आहे गाईज. म्हणजे केलेली मेहनत कुठं वाया जात नाही बघा गाईज, आणि चांगलं झालेलं आहे बघा. आता त्या हां बघा गाईज, कुत्र्यांनी कसं केले, चिक्कल केले. आम्ही कसं केले, त्यांना आम्ही गेल्यावर इकडं आलो असते, त्यामुळं हां स्वच्छ करून जाऊया. चल आलो मोटर लावून, मग तू धुवून खा. कुत्रे आले नाहीत बघा आज गाईज. इकडं काय लावलं यांनी म्हटलं, शेंगा लावलं. हां, शेंगा लावलं म्हटले बघ, अजून आलं नाही. आमच्या शेजाऱ्यांनी ऊस लावणार होते, शेंगा लावणार अजून तर आलेलं दिसत नाही शेंगा. चला, मी कोथमीर नाही ना गाईज, कोथमीर पण भारी आला. तर मला दाखवतो, बॉक्स घेऊन येतो आणि मम्मीला बोर लावून देतो. पहिला धुवून घेते कट्टा, मग भाजी वगैरे हार्वेस्ट करू शकते आपण. आणि ह्या साईडला काल मम्मी त्यांनी हे जे दिसते इथं मक्का लावलेला आहे. इकडे बघा मम्मीला बोर चालू करून दिले, पाईप घे म्हटलं तर पाईप खाली पडले. ह्या साईडला मी तुम्हाला दाखवायला आले की आपण लावलेल्या तुतीच्या कांड्या पण आलेल्या आहेत फुटून, आणि शेवरी हातगा पण बघा. हे शेवरी आहे आणि हे हातगा आहे, आणि मध्येच तुतीच्या काड्या पण आहेत. हे बघा असं तुती फुटून आलं. अरे बापरे, तुती लागाय पण लागली. हे देशी तुती आहे गाईज, म्हणजे खायला तुती असते ना त्याचे आहेत. तर ह्याच्या कांड्या पण फुटून आलेल्या आहेत. हे बघा, पानं फुटायच्या आधी तुतीच लागल्या बघा गाईज. आहे का काय असं कुठं असते, फुलंच आहेत पहिला तुतीची. किती भारी फुटून आली बघा. हे बघा गाईज, कोथमीर पण किती छान आलेले. अजून ह्या साईडला बघा लावलेले पप्पा त्यांनी.
हे बघा पप्पा मम्मीने हे लावलेले कोथिंबीर बांधायला ते पण चांगली यायला लागल्या. आणि हे बघा इकडं पण कोथिंबीर लावलेली आहे. असं सगळं आंतरपीक पण घ्यायचं चालू असते आमचं. आणि पालक तर बघू शकताय तुम्ही गाईस कसे आहे पालक ऑर्गॅनिक. आता बॉक्स घेऊन येतो. हां कट्टा धुवून घे पहिला मग आणतो बॉक्स. चला तुम्हाला बाजरीचं पीक दाखवतो गाईस. इकडं कोरफड ठेवले आहे पप्पांनी. आणि हे बघा मक्का आलेला कसा आलाय मक्का. आली होती सुबाबळ पण लावा आहे बघा. सुबाबळची झाडं केवढी झालेली आहेत. सुबाबळ पण लावलेले आहे, शेवगा पण लावला आहे, हातगा लावला आहे, शेवरी लावली आहे, हत्तीघास लावला आहे. परत तुम्हाला सांगतो बाजरी मक्का लावला आहे. आणि हे बघा हत्तीघास केवढा झाला आहे बघू शकता तुम्ही. शेळ्यांना पुरेसा आहे का बघा एवढा मोठा हत्तीघास झाला. जवळजवळ माझ्या हाईटच्या आता डबल गेला आहे बघा एवढा हत्तीघास आहे. आणि इकडं पूर्ण हत्तीघास बांधायला आहे मागं. अजून आपल्याला आता मला तुतीच्या काड्या भेटत नाहीत. तुतीच्या काड्या पण घ्यायच्या आहेत. मोठा तुती असतो जो चाऱ्याचा ते अर्जुन आणि विवन तुती असत्या ते पण घ्यायचं आहे. आणि दशरथ घास आणि सगळ्यात महत्त्वाचं मेथी घास आणि दशरथ घासच्या बिया पण ऑर्डर करायच्या. त्या पण ऑर्डर लवकर टाकणार आहे आता पटकन. हे बघा हत्ती घास रस्त्यात आणले. हे बघा ही आहेत शेवरीची झाडं केवढी मोठी झालीत बघा. शेवरी पहिल्यापासून आम्ही बांधायला लावली होती. आणि सुबाबूळची पण झाडं दाखवतो तुम्हाला. हे बघा सुबाबूळ असं बांधायला सगळी पण झाडं आहेत सुबाबूळची पण. मागं मी चारा बघायला गेलो होतो कसं आपलं. आणि पुढं आलेत पाटील काका. चला तुम्हाला दाखवतो. पाटील काका आलेत आज शेतात बघायला काय काय लावले. बघा गाईज आज पाटील काका आल्यात आमच्या शेटला व्हिजिट करायला आणि मार्गदर्शन पण करणार आहेत आज आम्हाला. हे बघा हां हे सगळं आम्हाला फार्म हाऊसचं मॅनेजमेंट सगळं पाटील काकांनी दिलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच झालेलं आहे सगळं. तर बघा आता 3 वाजले आता. पाटील काका आल्यामुळं काय झालं आम्ही बसलो जरा बोलत. त्यांनी पण जरा त्यांच्या सुखादुखाच्या गोष्टी 2 सांगितल्या आम्हाला. आणि आम्ही पण काय अडचण असली तर आम्ही पण सांगतो त्यांना. आणि त्याने एकदम निस्वार्थपणे आम्हाला चांगल्या गोष्टी सांगतात. आणि काहीतरी चांगला आयडिया असला तर सांगतात. चांगला आयडिया सांगूनच जातात गेलं का. तर असं असावं सगळ्यांनी निस्वार्थपणे एकमेकाला चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. जे समोरच्या माणसाला आपण भेटलो ना तर त्याचं काय तर भलं होईल ह्या गोष्टी बोलून जायचं आपण भेट देऊन. जर आपण अचानक पण आलो ना तर आपण त्यांच्या भल्याचाच विचार करून 2 गोष्टी त्यांना सांगायच्या. तर माझं पण तसं असतंय. मी तुम्हाला सांगते नाही का मला असं वाटतं की अतुल अजय मन्नू जसे आहेत माझे तसंच तुम्ही पण मुलं मुली कुठल्या अडचणीत पडावं नाही आणि चांगलं राहावं. आपलं शिक्षण झालं तरी पण नोकरीची वाट बघण्यात नोकरीचं टेन्शन घेण्यात काही उपयोग नाही. आणि वेळ वाया घालवायचं नाही. आपलं वय होऊन जातं वेळ वाया जाते आणि आपण टेन्शनमध्ये आणि वेगळ्या रस्त्यावर निघून जातो. म्हणजे वाईट वळणावर लागायचा आपलं मार्ग आपण निवडतो. पण वाईट मार्गच ही आपल्या जीवनातला अंत नाही आहे. जीवन आहे तोपर्यंत आपण चांगल्या गोष्टी भरपूर करू शकतो. तर काय तर आईवडील सांगतात ती चांगली कामं करायची आणि कर्ज नाही काढायचं. आणि घरात जी कामं आहेत त्यातनं काय एकमेकाच्या विचारानं आयडिया घ्यायचा आणि आपल्याला जी झेपतंय ते आपण काम करायचं. भले मग ती बाहेर जाऊन काम असू द्या ड्युटी असू द्या. एक सकाळी 7 ते संध्याकाळी 4 असू द्या. असं 10 ते 7 असू द्या. कुठलीही असू द्या पण इमानदारीने करायचं ना आपापल्या घरी यायचं. फक्त वेळ आणि वय वाया घालवायचं नाही. एकदा वय निघून गेलं की काही उपयोग नाही. आपली काय म्हणतात त्याला परिस्थिती सुधारायला मदत होत नाही. आणि एकदा वेळ निघून गेली की मग तर परिस्थिती अजिबात सुधारत नाही. त्यामुळे मी तुम्हाला कायम सांगत असते काकू तुमची की वेळ आहे तोपर्यंत आपण चांगल्या कामात ती वेळ घालवायची. चांगलं काम करायचं. कष्ट केल्यानं काय होतं तुम्हाला सांगते उपाशी आपण कधी मरणार नाही. ही एवढं लक्षात ठेवायचं. काळ्या दगडावरची रेग. कष्ट करण्यानं उपाशी राहणार नाही. कधीच उपाशी मरणार नाही. आणि ती पण 1 रुपयाही कर्ज न काढता आपण सुखी जगू शकतो. आपण मुलांना शिक्षण घडवू शकतो.
आपण मुलींचं व्यवस्थित करू शकतो आणि आपल्या घरात पण 1 रुपया न कोणाचा कर्ज देता घेता आपण व्यवस्थित जीवन जगता येते आपल्याला आणि जगू शकतो पण. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि ह्या गोष्टीच करायच्या. असंच माझं पण असतं. मला पुढचं काम कधी मी करेल आणि पुढचं काम काय आहे ते केलंच पाहिजे आणि ते आधी पार पाडायचं आणि मग दुसऱ्या कामाला हात घालायचा, असं माझं चालू असतं काम. तर ह्या गोष्टी का नाही तुम्ही पण लक्षात ठेवायच्या आणि आपलं चांगल्या गोष्टी करायच्या आणि चांगलं आपलं जीवन जगायचं. तर आपल्या आषाढी एकादशीच्या आता अतुल गेलाय जरा तिथं बॉटल आणली अतुल, हां ठेवून देते तो. तर तुम्हाला सांगते उद्या आहे आषाढी एकादश. कोथिंबीर काढायची आहे आणि चिक्कल आहे की रे लय. हां चिक्कल आहे मग बॉक्स आण तिथं भरूया जरा आता. हां आता उद्या काय म्हणतात उपास आहे, परवा दिवशी लागते मग खराब तर नाही होणार. मग कोथिंबीर तेवढी घेऊन जाऊया आणि एक टायमाची पालक आहे का नाही. का की लई नेऊन काय होतं आहे मला ताप होतं आहे ते चिक्कल झालं आहे ना. तर मग ते पालक धुवायला लागत्या जपून ठेवायला लागत्या, नाहीतर मग काय होत्या पाणी पडलं ना तर गळून पडून खराब होऊन जाते भाजी. त्यामुळं का नाही मला असं वाटतं की नुकसान नाही झालं पाहिजे. इथं शेतात आहे तर आपल्याला एखाद्या दिवशी वाळलं रान असेल त्या दिवशी न्यायची आणि अजून कोणाला दिली नाही ना त्यांना आपण थोडी द्यायची. म्हणजे बरं वाटतं आहे जरा, माझ्या जीवाला बरं वाटत असते. म्हणजे समाधान वाटतं की चला आपण पण त्यांचं काही ना काही खाल्लेलं असतं आणि नाही खाल्लं तरी पण आपल्यात आलं आहे देवाच्या दयानं आणि देवाच्या कृपेनं तर आपण ते करायचं. बिस्किट हा साईडला आधी खोल आणि मग बोलव. हा इकडं बोलव त्याला हे बघा. आणि आम्हाला कमेंट आली ती एक की कुत्र्यांना बिस्किट देऊ नका, एवढं करताय तर चपाती टाकत जावा. पण ते काय ते आता लांब हात लांब कर. हा एकाला तिकडे दाखव. तर बघा हे असं दोघांना एक साईडला इकडे एकाला एक साईडला तिकडे द्यायला लागतं. म्हणजे आईला पण पुरा मिळतोय आणि मुलाला पण मिळतोय. मग दोघं पण खाते ती नाही. मग चपाती घाला म्हणून सांगितलं. पण काय होतंय आता आम्ही चपाती जास्त आणतोय डब्यात. पण ती चपाती टाकली की नाही दुसऱ्या दिवशीपर्यंत ती चपातीला हात लावलेला नसते आणि मुंग्या लागलेल्या असते त्या. मग ती चपातीचं नुकसानच होतं आहे आणि कुत्री पण खात नाहीत आणि त्यांचं पोट नाही भरलं. आणि आपण जेवलो डबा खाल्ला आणि त्यांना बिचारांना काहीच नाही दिलं, चपाती पण नाही आणि बिस्किट पण नाही. तर मग ती जीवाला लागतं आहे. म्हणून मग काय करायला लागतं आहे आम्हाला मजबुरीनं काय त्यांना बिस्किट घालायच लागते. पण काय करायचं खातच नाहीत, दोन्ही पण खात नाहीत चपाती, भाकरी असू द्या चपाती असू द्या. मग असा विषय आहे. त्यामुळं का नाही तुम्ही म्हणला ती बरोबर म्हणला आहे. आणि आम्हाला पण चपाती करायला काही लय ही नाही आहे. रोज आपल्या 2 चपात्या कुत्र्याच्या आणल्या ना तर काही वाईट नाही आहे का, काही कमी नाही पडणार आपल्याला मूग जनावर घातल्यानं. पण असा विषय असल्यामुळं काय होतं आहे आम्हाला बिस्किट असा विषय आहे. म्हणजे कसं चपाती खात नाहीत, आणली तरी अजिबात खात नाहीत, त्याला बघत पण नाहीत. आणि बिस्किट आणलं ना हरकून खात्यात असं आहे. मग काय करायचं, मग त्यांना जे आवडतं ते जाणतोय आम्ही टाकतोय. काय करायचं. आता बघा इकडं हत्ती घास काढून नेल्यामुळं मोकळं आम्ही बघितलंच नाही एवढं. इकडं ह्या साईडला सगळं काढले काकांनी. म्हशीला घेऊन गेल्यात कट करून. आता येते आणि उगून पाऊस पडला ना तर हत्ती घास आणि उगून येत असते. मी म्हणते मागच्या साईडला एकदम सुनं काय दिसायला लागले. हे बघा सगळं हत्ती घास कट करून घेऊन गेल्यात काका. ती कोपऱ्यातनं जे काढलाय त्या कोपऱ्यापर्यंत बघा शेवग्या झाडं आमचं तिथं. म्हणून मोकळं एकदम आत्ता लक्ष गेलं आमचं. काय झालं आम्ही बोलवत बसलो होतो त्यामुळे एवढं लक्षातच आलं नाही. असं काय करायचं. हे बघा खाऊन आले बघा. आता झाडालाच बांधते हे कपडा. तसा हे कपडा मटक्याला लावलेला होता पण कशाला तरी कामाला येतो ना आपलं पुसायला करायला आणि फरशी पुसताना पण असे कपडे लागतात. तर ठेवलाय आता स्वच्छ धुवून घेणार नंतर कट्ट्यावर. तिथं जरा खरमोडी बाजू आहे ना आपल्या दगडासारखं तर स्वच्छ धुवायला येते. तिकडं धुवून ठेवायला आता आलं म्हणजे राहायला. अतुल कॅरी बॅग घेऊन या असली तर एखादी. माझ्या ह्याच्यात बघ आहे का नाही बॉक्स जाण बॉक्स
पाटील काकांना जरा पालक काढून दिली. नाहीच म्हणायला लागलो रे, पण आहे तर आपलं द्यायची. त्यांनी पण आम्हाला शेतातले दोडकं आणि कोथिंबीर या घेऊन जावा असं सारखं मला म्हणायचे. आणि ते आम्ही एकदा मग गेलो आणि मग आपलं शेंगा काय दोडका जे दोडकं आणि भाजी काय काय होती ती थोडी आणली होती. तर आता बघा इथं मधी जरा आहे ना, तिथली थोडीशी मी पालक काढते. म्हणजे शेंगाची अशी मधली जी झाडं आहेत ना उपटून येतात, मग तिथलीच अडचण जरा कमी करायची आणि आपली भाजीच्या भाजी होत्या आणि शेंगाची अडचण पण निघत्या. तर ती काढते. चला आता या. हे बघा बॉक्स घेऊन आलाय. चिखल लय लागायला आलाय, चप्पल झाली उंचच्या उंच. हां उंच टाचा तिथं नको, इकडं झाडावर ठेवायचं म्हणजे घाण लागत नाही. ये की तू पण काढूया. नको बाबा अडचणीत ग बस. हां इकडे चाललंय का, थांब जरा धर की. हा शेंगाला मोकळं करायचं. नाही टाकायला लागत, पिशवी आहे मग आणू. बरं वाटलं जरा ना. हं? येऊन गेला. बघा गाईज बाजरी लागायला सुरुवात झालेली आहे. लवकर पेरल्यामुळे बाजरी आली गाईज. आता ही बाजरी आम्ही जर मिळाली तर लवकर काढून घ्यायची. आपल्याला घरी खायला झाली तेवढी निघाली तरी चालते आणि कडबा कुट्टीसाठी पण वाळवून ठेवू शकते आपण. मक्का आणि बाजरी आहे ना मी. हां तर गाईज आता हे बघा मम्मीचं चालू आहे हार्वेस्टिंग आणि माझं चालू आहे आपल्या शेतात कुठं कुठं काय काय आले सगळं. हां हो ती आता काढलीच ना, त्यातलं गवत बाहेर टाकायचं तिकडं मी, कारण की त्यावर पाय पडला की परत ती लागू होणार. तर गाईज बाजरी बघा माझ्या खांद्या एवढी आणली आणि हे बघा कंच पण लागलेली इथं. आणि इकडं जरा गवत जास्त झाले ग, गवत आपण काढलं नाही बाजरीचं. जरा दाट झाल्यामुळं गवत काढता आलं नाही आणि पाऊसच लगेच चालू झाला. त्यामुळं जेवढं मक्यात थोडं भांगलणी झालेलं आहे आणि शेंगात पूर्ण झालेले. हां शेंगातली सगळी झालेली आहे भांगलणी. गवत सगळं काढलेलं आहे. तण लावली होती कारण की बाजरी दाट लावली होती आणि वेळ पण भेटली नाही आम्हाला काढायला, कारण की लगेच पाऊसच चालू झाला आणि बाजरी बघा आता वर आली. असू दे आता ते आपण कडबा कुट्टीसाठी जर ठेवायचं आहे ना आम्ही शेळ्यांना वाळला चारा म्हणून ठेवू शकतो आपण स्टोअर करून. त्याला कागद झाकून चांगलं ठेवायचं, पाणी लागलं नाही पाहिजे पावसाचं असं. तुम्हाला दाखवतो वेळेला बघा आता वर चढल्यात आणि हे बघा दोडका पण लागायला चालू झाला. हे बघा दोडका आणि हे बघा दोडका दिसला का तुम्हाला. पॉलिनेशन पण झालेलं आहे. हे बघा हे पॉलिनेशन झालेलं नाही आहे, हे वाळून जाणार पिवळं पडले आणि बाकी हिरवं आहे ते येऊन जाईल. हे पण दोडकाच आहे आणि त्या साईडला मागं कारला आहे, इथं पण कारला आहे. आणि हे कशाचं आहे, गिलकी आहे का दोडका आहे बघूया आता आल्यावर समजेल. माझ्या मते दोडकाच आहे. हां नाही आहे ना. हां गिलकीचं बीट तिकडे डब्यात आहेत की आपल्या भरल्यात आईनं लावले. मग इथं तर नाही येत म्हटल्यावर इकडंच असणार. मग काय मोगऱ्याला फुलं पण गाईज. पाऊस आला, ऊन आलं, परत आता पावसाचं वातावरण झाले आणि पाऊस पडू शकतोय. आणि आता आमची हार्वेस्टिंग पण झाली आणि आता आम्ही निघणार आहे. उद्या उपवास आहे, आषाढी एकादशी आहे. तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि उपवास आहे सगळ्यांचा, तर उद्याची तयारी वगैरे करायची आहे मम्मी त्यांना जाऊन आणि माझी पण कामं. तर असंच आलो होतं आज आम्ही आपलं फार्म हाऊसवर मस्तपैकी चक्कर मारून या म्हटलं वेळ आहे तर. आणि आपली गाडी बघा तिथं आहे. शेडचं काम फायनली तुम्ही बघितला कंप्लीट झाले आणि त्यांना चपाती कसं होते काय सांगू तुम्हाला. चपाती जरी दिली त्यांना तर चपाती खात नाहीत अजिबात. एक चपाती टाकली तर ती तशीच राहणार, तुम्हाला 2-3 दिवस तिथंच दिसणार, पण खात नाहीत. त्यांना बिस्किटच लागते. बिस्किट खाते त्यासाठी त्यांच्यासाठी आवर्जून बिस्किट आणायला लागते आम्हाला. बिस्किट जर खात नसते, चपाती खात असते तर चपाती आणली असती. बिस्किट आणलंच नसतं, कशाला पैसे खर्च करून मग बिस्किट आणले असते आम्ही. त्यामुळं हां
त्यांना आवडते तर मग आणायला लागते आम्हाला, म्हणजे काय पर्याय नसल्यामुळं आणायला लागते. नाहीतर भात चपाती वगैरे खात असते तर ते आणलं असतं, पण नाही खात. आता आपल्या घरी चपाती राहते शिल्लक, चपाती त्यांना मिळाली असते, पण खातच नसल्यामुळे मग आम्हाला बिस्किट पुडा एक ठेवायला लागते गाडीत. असं होते. इकडं मम्मीच चालू आहे तण काढायचं. गवारीची रोप आहेत. हां हां त्याला तुरा आला वर शेंड्याला, फुलं लागतील आता. आणि खाली मक्याची कणसं पण येतील बघा इथे. हे दिसते का बारीक बारीक, हे चांगलं आलं, देशी असेल का. तिकडं मागं 2 पट्ट्यामध्ये जरा बारीक राहिला आहे मका, पण 2-3 पट्ट्यामध्ये चांगला आला आहे. कीड पण जरा लागलेली, ते मध्ये फवारणी केली म्हणून वाचला आम्ही, नाहीतर मका आलाच नसता. तर गाईज इकडं गवारीच्या बिया लावलेल्या मम्मीनं, तर त्यातलं तण काढा लागल्या. एक 5-6 झाडं आल्यात. मम्मी म्हणते की ती झाडं जर चांगली झाली तर आपल्याला आठवड्याला अर्धा किलो गवारी मिळत्या, त्यामुळं ती तण काढा लागल्या बघा आता. आणि गाईज तुमची एक कमेंट आली होती की माझा आवाज तुम्हाला ऐकायला येत नाही, माईक लाव. माईक आहे पण घरी असते, मी आला की माईक नक्की आता नेक्स्ट टाईमपासून माईक लावत जाईल. पण काय होते सांगतो तुम्हाला, इथं वारं वगैरे असते त्यामुळे आवाज जरा कमी येत असते, तेवढं जरा समजून घेत जावं. पण मी प्रयत्न करेन की माझा आवाज मोठा येईल, मोठ्यानं बोलेल मी. माझा आवाज थोडासा कमी व्हॉल्यूम आहे, त्यामुळे मी जोरात बोलण्याचा प्रयत्न करीन खास तुमच्यासाठी. कारण की आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर मी काय बोलते हे तुम्हाला समजणार साहजिकच आहे. त्यामुळं इथून पुढं लक्षात ठेवेन की मी जोरात बोलण्याचा प्रयत्न करेल. जर माईक नसेल तर, माईक असेल तर मग तुम्हाला आवाज कळूनच जाईल, कारण की नॉईज कॅन्सलेशन पण होतं आहे ना त्याच्यामध्ये. हे वाऱ्याचा वगैरे आवाज कमी होऊन जातो माईकमध्ये ऑटोमॅटिक. तर चला आता मम्मीचं झालं की मग आम्ही निघणार आहे. गाईस केवढी हार्वेस्टिंग केलेलं आहे, पालक आणि कोथिंबीर आहे मम्मीनं. आणि अजून काढायच लागलाय बघा. बास की पालक. हां हां चला बॉक्स भरल्या, उडून उडून पडायला लागल्या. हां म्हणून बास म्हणायला लागलो तुला. काय पडायला लागल्या खाली. चला आता घरी जाऊन धुवायला पाहिजे. आता घरी जाऊन ना मी आराम करून मग करणार बाबा. पाटले दुकान आलं, 4 वाजले गाईस. सकाळी कामावरूनच आपण आलोय. चला बाजार करायचा आणि शाबू हे उद्या उपास आहे.